नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण खास निमित्त आणि त्याच्यासाठी भेटतोय ते म्हणजे सन मराठीचा गणेशोत्सव सोहळा आपल्या भेटीला येणार आहे आणि त्याचे कलाकार आता एकत्र येऊन आपल्याला मस्तपैकी त्यांचा सोहळा एन्जॉय करायला लावणार आहे. त्याच्यात डान्स वगैरे असणार आहे, मजा मस्ती आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यातलेच आपले आवडते कलाकार आज आपल्या सोबत आहेत. हाय, कसे आहात? मस्त मस्त. नमस्कार. कमाल. एकदम एक्साइटेड. येस, ही एक्साइटमेंट आपल्याला दिसते, याचा अर्थ काहीतरी मजा मस्ती झाली असणार. कशी चालू आहे डान्स रिहर्सल आणि फर्स्ट टाइम आपल्याकडे गणेश उत्सव आपण मराठी करणार आहोत, काय वाटतंय, काय फिलिंग्स आहे? पहिल्यांदा सन मराठीचा गणेशोत्सव आहे, आमचा पहिला गणेशोत्सव आहे तेजा आणि वैदही म्हणून. सो एक्साइटमेंट खूप आहे. रिहर्सल्स खूप म्हणजे शूटिंग आणि हे सगळं सांभाळता आम्ही तरी खूप प्रयत्न केलाय की जितकं छान आम्ही रिहर्स करता येऊ. छान डान्स बसलाय आणि खरंच मजा येईल प्रेक्षकांना बघायला. तर तुमचा डान्स प्रॅक्टिस करून काही लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या का? हा गणपतीतला डान्स किंवा काही असं? नक्कीच नक्कीच. म्हणजे हा फॉर शुअर मजा खूप आली आणि गणपतीतले काही किस्से आठवले, काही गोष्टी आठवल्या. आता हा एक खूप स्पेशल डान्स करणार आहे जो प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल. ते बघून पण एकदम असं माहोल क्रिएट झाला होता आमच्याकडे रिहर्सल करताना पण. ओके, म्हणजे रिहर्सल करताना एवढा माहोल क्रिएट झाला होता म्हटल्यावर फायनल तर काहीतरी दमदार असणार आहे. तर ही डान्स करताना तुझी काही अशी आठवण आहे का आधीची लहानपणीची, की गणपती बाप्पाच्या मंडपात वगैरे डान्स कॉम्पिटिशन आणि असतात माहिती, असं काही केलं होतंस का तू? तो डान्स तर वेगळाच आहे. तो इथे केला तर मग म्हणजे नाही, इथं मी पहिल्यांदा एकतर सोलो डान्स करतोय. ओके. तांडव करतोय. हो. सो मलाच खूप एक्साइटमेंट आहे हा डान्स परफॉर्म करण्यासाठी. कारण पहिल्यांदा एकतर सोलो परफॉर्म करतोय आणि खूप मोठ्या लेवलला हा डान्स बसवलेला आहे, ग्रँजर लेवलला. सो मला वाटतं प्रेक्षकांना नक्की आवडेल आणि मला अशी धाकधूक भरली आहे सध्या, कारण मी पहिल्यांदाच हा सोलो परफॉर्मन्स करतोय. पण आठवण म्हणजे आपल्या गणपती उत्सवात जो आपण डान्स करतो तो. हा, पण हे आहे काही छटा आहेत त्याच्यात, पण मजा येईल तुम्हाला बघायला. येस, गणपती बाप्पा करून घेणार आहे, सो डोंट वरी. ऑडियन्स मी पण सांगू शकते की तुम्हाला तेजा एक खूप वेगळ्या रूपात दिसणार आहे आणि तुम्हाला ते रूप बघायला नक्कीच खूप मजा येणार आहे. येस, आता गणपती बाप्पा म्हटल्यावर काही ना काही एक माहोल असतो, त्या वाईबच वेगळ्या असतात. तर एखादी मुवमेंट आहे तुमच्या लाईफ मधली दोघांची की ती आठवल्यानंतर मात्र तुम्ही कायम त्या गणपती बाप्पाला कृतज्ञ असतात, थँकफुल असतात, अशी एखादी मुवमेंट? असे सध्या भरपूर मुवमेंट सुरू आहेत आयुष्यात. बट माझी बहीण नेव्ही मध्ये पायलट आहे आणि तिचा पहिला दिवस होता जॉईनिंगचा, मला खूप नीट आठवतंय. आणि मुंबईत धुमाकूळ पाऊस होता आणि तिची फ्लाईट मिस झाली होती. आम्ही खूप असं मूवी मधला सीन चालू असल्यासारखं जात होतो. एकदम जोर जोरात पाऊस सुरू आहे, गाडी हलतच नाहीये जागची, फ्लाईट गेलीये. सो त्या सगळ्यातनं पण कुठेतरी मार्ग काढून ती तिथे सुखरूप पोहोचली आणि ड्युटीला जॉईन झाली. तेव्हा आमचं सगळ्यांचं असं झालं होतं की गणपती बाप्पा सोबत आहे. पहिला दिवस होता तिचा जॉईनिंगचा आणि तेव्हा आय थिंक आम्हाला जाणवलं की काही असू दे, बाप्पा आपल्या सोबत असणारच. तुझी एखादी अशी मुवमेंट? मी खरं तर गणपती बाप्पाचा खूप मोठा भक्त आहे. आमच्या घरी गणपती असतो, सो मी खूप इमोशनल आहे बाप्पाला घेऊन. ओके. जेव्हा माझी पहिली सिरियल मी जेव्हा केली होती तेव्हा मुहूर्ताचा जो शॉट होता आणि तेव्हा तुम्हाला माहिती असेल शूटिंगला बाप्पा श्री गणेशाचं नाव घेतात त्यांचं आणि सुरू करतात आणि तेव्हा खूप धाकधूक अशी मनात होती त्यावेळेला आणि मला ते सगळं आठवत होतं. म्हणजे मी असं म्हणेन की बाप्पानेच ते मला पहिलं काम दिलं असेल वगैरे. पण तेव्हा ते खूप असं छान फिलिंग होतं. ते व्यक्त नाही करू शकत मी ही गोष्ट, पण डोळे भरून आले होते त्यावेळेला आणि मी अजूनही खूप ब्लेस्ड समजतो स्वतःला की जे काही आता मी करतोय ते त्यांच्या कृपेनेच करतोय. आता आपण असे छोटेसे आपल्या बाप्पाबद्दल असे छानसे मी तुम्हाला प्रश्न विचारेल जे की तुम्हाला अगदी माहिती असणार आहे. आपल्या बाप्पाची 5 नावं दोघांना मिळून सांगितलं तरी चालेल. विघ्नहर्ता, गणेश, गणपती, एकदंत, विघ्नहर्ता. 5 झाले ना मिळून, दोघांचे 5 झाले. ते डबल झाले. पण गणपती बाप्पा, ऍक्च्युअल गणपती बाप्पाचा जन्म मंथ कोणता आहे? जन्म मंथ महिना कोणता गणपती बाप्पाचा? माघ. येस. गणपती बाप्पाच्या लहान भावाचं नाव? कार्तिकेय.
गणपती बाप्पांच्या मुलांची नावं? मुलांची सॉरी सांगू? येस प्लीज. शुभ लाभ, शुभाणी लाभ. बऱ्याच गोष्टी आम्हाला पण आज तुझ्याकडनं कळतायत. येस, एकदा गणपती बाप्पाचा छानपैकी गजर करूया आपण. म्हणजे मी बोलणार आहे आणि तुम्ही ते कम्प्लीट करायचंय. ओके, तर 1 2 3 4. गणपतीचा. येस, 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8. हा, तुम्ही सांगा. हा थाटमाट आहे ना. हो, काही तुम्ही असं यमक जुळून सांगू शकता. 5 6 7 8. गणपतीचा. गणपतीचा मोठा थाट. मोठा. येस. ओके, 9 10 11 12. गणपतीला घाला वारा. हे चालू शकतं. असं सोपं करायचं. हा, असं सोपं काहीतरी. तर तुम्ही आरत्या म्हणणारे आहात की फक्त ते मध्येच असं जयदेव जयदेव एवढंच? कितपत काय आहे दोघांचं? नाही म्हणतो ना. हो, एखादं असं ध्रुवपद छानपैकी होऊन जाऊ दे जाता जाता आपल्या प्रेक्षकांना. मी जयदेव जयदेव आली. कारण माझ्या घरी गणपती बसत नाही, पण मी प्रयत्न करते की जितकं क्राऊड सोबत एक्साइटमेंट दाखवू शकेन तितकं दाखवेन. तर होऊन जाऊ दे एखाद्या सुंदरसं आरतीमधलं ध्रुवपद. आपली सुरुवात सुख करता दुःख, किंवा एखादं गणपतीचं छान गाणं म्हणा जे तुम्हाला आवडेल. कुठलं म्हणू? येतं तुला ना? पूर्ण म्हणू काय? तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं म्हणा छानपैकी. 1 2 3 स्टार्ट. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय. खूप साऱ्या शुभेच्छा. एन्जॉय करा, मजा मस्ती करा, खूप सारे मोदक खा. येस, थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.